आणि काही लोकांना मी जेव्हा भेटलो होतो, तर त्यावेळेस त्यांनी काकांचे काही चमत्कार मला सांगितले होते. म्हणजे काका मंदिरामध्ये असायचे आणि एकदा एक महिला त्यांच्याकडे तिचा मुलगा आजारी होता आणि अ, ती काकांच्या दर्शनाला घेऊन गेली आणि काकांना सांगत होती, की मुलाला ताप आला, नंतर तो बेशुद्ध पडला, वैद्याकडे नेलं, देव-देवऋषी वगैरे सगळं केलं, पण काही फरक पडला नाही. आता मी काय करू? ती आई रडती आहे, मुलगा बेशुद्ध पडलेला आहे आणि त्यावेळेस मग काकांनी त्या मुलाला जवळ घेतलं. त्याच्या डोक्यावरून, त्याच्या संपूर्ण शरीरावरून त्यांनी हात फिरवला आणि तिला सांगितलं म्हटलं, की "ह्या बाळाला घेऊन तू घरी जा आणि मुलाला फरक पडेल." अशा पद्धतीनं आशीर्वाद दिला आणि ती बाई काकांचं दर्शन घेऊन घरी गेली. घरी गेल्यानंतर काही वेळानं, इतक्या आनंदानं ती बाई जी आहे ती काकांकडे आली होती आणि येताना तिचा मुलगा चालत-चालत त्या आईबरोबर ते आला होता. म्हणजे त्या मुलाला काकांच्या आशीर्वादाने हळू-हळू फरक पडत चाललेला होता. म्हणजे अशा पद्धतीनं काही माहिती समोर येते. आता अनेक लोकांना काकांनी बरं केलेलं होतं. अनेक रुग्णांना त्यांनी बरं केलेलं होतं.